तर मित्रांनो, सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही आलोय गार्डनमध्ये वर्कआउट करण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता इतक्या सकाळी पण लोक गार्डनमध्ये वर्कआउट करण्यासाठी आलेत. आणि ह्या गोष्टीला आहे ना खूप डेडिकेशन लागतं. फक्त डेडिकेटेड लोकच हे करू शकतात. मग वेळ न घालवता मी माझा वॉर्मअप करायला सुरू केला. वर्कआउटच्या आधी वॉर्मअप केल्यामुळे ना आपल्या बॉडीला वर्कआउटच्या वेळेस आहे ना इंजुरी होण्याचा आहे ना चान्स खूप कमी असतो. आणि आज माझा लेग डे आहे, त्यामुळे लेगची तर चांगल्या प्रकारे स्ट्रेचिंग झालीच पाहिजे. मग लेगची व्यवस्थित स्ट्रेचिंग करून झाल्यावर मी बॅकची स्ट्रेचिंग करायला सुरुवात केली. याला कॅट काव पोझिशन बोलतात. आणि यामुळे ना बॅक पेन आहे ना दूर होतो. त्यामुळे जर तुम्हाला बॅक पेन असेल तर ही स्ट्रेचिंग एक्सरसाइज नक्कीच ट्राय करा. मग बॅकची स्ट्रेचिंग करून झाल्यावर मी हिंदू स्क्वॉट करायला सुरुवात केली. आणि तेव्हाच माझ्या मित्राने मला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी आहे ना मध्येच हेअरबँड फेकला. आणि ती गोष्ट मी इग्नोर करत स्क्वॉट करू लागलो. मग थोड्याच वेळात रॉकीने पण आम्हाला जॉईन केले. अँड फायनली मी शरीरामध्ये जितकी ताकद होती तितकी ताकद लावून मी एका सेटमध्ये 300 स्क्वॉट पूर्ण केले. आणि त्यानंतर माझ्या पायातला जीव गेला की काय असं वाटलं मला. स्क्वॉट करताना माझ्या मित्राची हालत खूपच खराब व्हायला लागली होती. आणि हळूहळू त्याच्या स्क्वॉटचा फॉर्म पण खराब व्हायला लागला होता. मग मी रॉकी सोबत थोडा खेळलो आणि परत स्क्वॉट करायला सुरुवात केली. मग टोटल 400 स्क्वॉट झाल्यावर माझी हालत बघू शकता कशी झाली. मग थोड्याच वेळात मी दुसरे स्क्वॉट करायला जातच होतो, तेवढ्यात तुम्ही बघू शकता की रॉकी व्हिडिओच्या कसा मध्ये मध्ये येत होता. मग शेवटी त्याला साईडला करून मी स्क्वॉट करायला सुरुवात केली. आणि त्यानंतर टोटल 500 स्क्वॉट झाल्यावर मग रॉकी बरोबर जरा मस्ती केली. आणि बघा कसा रॉकी मित्राबरोबर खेळतोय ते. आणि आज काका हँडस्टँड करत होते आणि त्यांच्या हँडस्टँड मध्ये आज इम्प्रुव्हमेंट झालेली पाहून ते खूपच खुश झाले होते. मग त्यानंतर मित्र वेटेड लंजेस करायला लागला आणि त्याने जी बॅग घातली आहे ना त्या बॅगचं टोटल वेट 25 किलो आहे. मग त्या वेट नंतर त्याला लंजेस करायला जमत नव्हते. मग मी त्याकडून बॅग घेऊन स्वतः लंजेस करायला सुरुवात केली. आणि माझे लंजेस झाल्यानंतर त्याने बॅगेतलं वेट कमी करून मग परत लंजेस करायला सुरुवात केली. आणि लंजेस करून मित्राची हालत कशी झाली बघू शकता तुम्ही. काल भाई नो आय डोंट आय ना पाणी पाहिजे. त्यानंतर वन लेग स्क्वॉट करून मी माझा वर्कआउट इथेच संपवला. वर्कआउट करून फायनली घरी आलोय आणि इथेच व्हिडिओ थांबवू नका. आता आहे ना मी एक स्पेशल माझी रेसिपी सांगणार आहे प्रोटीन साठी. ज्यांनी एवढा वर्कआउट करून आलोय त्याने जरा आहे ना मसल रिकव्हरी व्हायला मदत भेटेल. तर त्याच्या आधी आंघोळ करून घेतो, भेटूया थोड्याच वेळात. तर जोपर्यंत मी अंघोळ करतोय तोपर्यंत मी कोण आहे, हा युट्यूब चॅनल ओपन करण्यामागचा माझा हेतू काय, या सर्व गोष्टी मी सांगणार आहे. तर माझं नाव आहे दिनेश आणि हा माझा पहिला व्हिडिओ मराठीमध्ये. याआधी मी हिंदीमध्ये खूप फिटनेसचे व्हिडिओ बनवलेत आणि तो चॅनलही माझा युट्यूबवर आहे. तर मला मार्शल आर्ट बद्दल आणि फिटनेस बद्दल वेगवेगळ्या गोष्टी शिकायला खूप आवडतात आणि शिकवायलाही आवडतात. आणि मी अशा लोकांच्या शोधात आहे जे माझ्या इतके क्रेझी आहेत, ज्यांना चार भिंतीमध्ये राहून फक्त वजन उचलण्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये, ज्यांना नवीन नवीन स्किल शिकायला खूप आवडतात, ज्यांना जिम मध्ये जाऊन फक्त मसल बनवण्यात काही इंटरेस्ट नाही, ज्यांना क्रेझी स्ट्रॉंग बनायचंय, ज्यांना स्वतःच्या मनातली भीती घालवून वीर बनायचंय, ब्रेव बनायचंय. हे परिस्थितीचं कारण देण्यापेक्षा म्हणजे माझ्याकडे हे नाही म्हणून मी ही गोष्ट नाही करत आहे किंवा माझ्याकडे ती गोष्ट नाही त्यामुळे मी ही गोष्ट नाही करत आहे, हे कारण देण्यापेक्षा स्वतःच्या क्रिएटिव्हिटीचा फायदा घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. जर तुम्ही पण असेच आहात ना तर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगायची गरज नाहीये, कारण तुम्ही ऑलरेडी केलं असणार आहे. आणि पुढे जे वर्कआउट येणार आहेत ना ते तुम्हाला क्रेझी स्ट्रॉंग करणार आहेत. तर रेसिपीचा व्हिडिओ तयार झालाय, पण हा व्हिडिओ खूप मोठा होईल रेसिपीचा व्हिडिओ टाकला तर. त्याच्यामुळे रेसिपीचा व्हिडिओ पुढच्या वेळेस येईल. तर माझा चॅनल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. राधे राधे.